नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपली कथा समर्पण लव्ह स्टोरी ही चालू आहे आणि या कथेचा आपला आजचा तिसरा भाग. चला तर मग भाग तिसरा पाहूया. त्या अगोदर आपल्या चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा, म्हणजे पुढील प्रत्येक भाग तुमच्याकडून मिस होणार नाही. एक्सक्यूज मी मिस्टर साहिल, स्मिताच्या कडक आवाजाने. साहिल पार दचकलाच. तिचा तो अवतार पाहून त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. व्हॉट इज धिस? ती चिठ्ठी समोर धरत तिने रागाने विचारले. तो मात्र भेगी बिल्ली बनून फक्त एकटक पाहत राहिला. हे तू लिहिलं नाहीस? स्मिता चढत्या आवाजात म्हणाली. तिथे आता गर्दी जमली होती. साहिलने धीर एकवटून ती चिठ्ठी हातात घेतली. एक एक शब्द वाचताना त्याचे हात थरथरत होते. चेहऱ्यावर घाम साचला होता. आता घाम फुटला का? स्मिता पुन्हा कडाडली. साहिलने स्वतःला सावरले. हे बघ स्मिता, नाव माझं असलं तरी ही चिठ्ठी मी लिहिलेली नाही. पण ऐकेल ती स्मिता कसली? साहिलने खूप समजावले, पण ती ऐकायला तयारच नव्हती. मिहीर, कागद पेन दे रे, साहिल मित्राला म्हणाला. त्याने कागदावर काही लिहिले आणि तो कागद स्मिताला दिला. हे बघ माझं अक्षर आणि चिठ्ठीतलं अक्षर. फरक ओळखण्याइतकी स्मार्ट तू नक्कीच आहेस. दोन्ही अक्षरामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता. स्मिताचा रागीट अवतार आत्ता जरा शांत झाला होता. मग ही चिठ्ठी कोणी लिहिली? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारले. आय डोंट नो स्मिता. कोणी आणि का केलं माहीत नाही, पण चिठ्ठीतल्या भावना 100% माझ्याच आहेत. तो नजरेला नजर भिडून म्हणाला. हा तुमच्या प्लॅनिंगचा भाग? स्मिताने उपरोधाने विचारले. मला प्लॅनिंगची गरज नाही. भावना अख्ख्या कॉलेजसमोर सांगायला मी तयार आहे. मी कसा विश्वास ठेवू? स्मिताने शंका घेतली. विश्वास तुझा प्रश्न आहे, पण जर तू होकार दिलास तर आयुष्यभर साथ मात्र मी देईन. इतके बोलून साहिल गेला. ती पाहतच राहिली. तिचा राग विरून गेला तिथेच. फुकटची प्रेक्षक मंडळी आता हळूहळू पांगली होती. प्रतीक, कशाला केलेस रे? हे असले नास्ती उपउद्योग करतो. साहिल प्रतीकला पैलावर घेत होता. हे अक्षर तुझंच होतं. ओळखायला मी येडा नाही. अरे पण काय झालं? प्रतीक बिचाऱ्यासारखे विचारू लागला. अख्ख्या कॉलेजसमोर माझी इज्जत काढलीस, साहिल वैतागून म्हणाला. सॉरी यार, मला वाटलं तुला मदत होईल म्हणून केलं, प्रतीक खिन्नपणे म्हणाला. साल्या, मैत्रीत हे तू नसतात, पण ही जी माती खाल्लीस त्याचं काय करू आता? मी स्वतः जाऊन सांगतो. प्रतीक ताडकन उठला.
तू डोक्यावर पडलायस का? चिठ्ठी बघताच माझी ट्यूबलाईट पेटली होती. मात्र मित्राची आबरू महत्वाची. प्रेम मिळेल ना मिळेल, पण तुझ्यासारखा लंगोटी यार मला गमवायचा नाहीये. साहिलने त्याला मिठी मारली. संध्याकाळी गेटपाशी स्मिता पुन्हा समोर आली. पण साहिलने तिच्याकडे बघणे साफ टाळले. त्याचे हे दुर्लक्ष तिच्या मनाला खटकले. त्याचा असा जाहीर पाणउतारा करायला नको होता. हेच राहून राहून तिच्या मनात येत होते. या विचाराने स्मिता आता काय पाऊल उचलणार? ती साहिलला शोधणार का? जाणून घेण्यासाठी पाहत रहा पुढील भाग. समर्पण लव्ह स्टोरी